मुंबई कुणाची, महाराष्ट्राची का गुजरातची? मराठी माणसाची की इथल्या भूमिपुत्रांची की गुजराती मारवाड्यांची? असा प्रश्न विचारण्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे. जो येईल त्याला आपला समजून पोटात सामावून घेणारी ही मुंबई, पण या मुंबईला आता मुंबईकरच जो मूळचा मुंबईकर आहे ना तो परका झालाय. कारण मुंबईतल्या एका कंपनीनं मराठी माणसाला नको असं सांगितलंय. फक्त गुजराती आणि मारवाडीच त्यांना नोकर हवेत. नेमकं काय हे प्रकरण पाहूयात एक रिपोर्ट. मुंबईत नोकरी पण मराठी उमेदवारांना नो एंट्री. Naukri.com आणि LinkedIn वर जाहिरात. फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांनाच संधी. अहमदाबादमधील एजन्सीची वादग्रस्त जाहिरात. मुंबईत मराठी आणि अमराठी समुदायांमधील वाद काही नवीन नाही, पण देशभरातून मुंबईत येणाऱ्या लोकांना आपल्या पोटात सामावून घेणाऱ्या मराठी माणसांच्या मुंबईत आता मराठी माणसालाच नोकरी नाही अशी जाहिरात केली जाते. मुंबईतील एका खासगी कंपनीला लिंक्डइन या व्यावसायिक सोशल नेटवर्किंग साईटवर नोकरीची जाहिरात दिली आहे. नोकरी होती वार्षिक 25 लाख रुपये पगाराची, पण जाहिरातीत लिहिलं होतं ओन्ली गुजराती आणि मारवाडी कॅन्डिडेट. दरम्यान या जाहिरातीवर मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. खरं तर ही जाहिरात आहे एजीएम आणि अकाउंटिंग फायनान्स रिलेटेड. त्या ठिकाणी त्यांना सीए हवाय आणि एक अहमदाबाद बेस्ड एजन्सी आहे ती ही जाहिरात टाकते. 5 जूनची ही जाहिरात आहे. नोकरी आहे मुंबईमध्ये. एक मोठी कंपनी आहे. कंपनीचं नाव तर आम्ही माहिती काढू आणि त्या ठिकाणी धडक देणारच आहोत, परंतु हा प्रकार सर्रास सुरू आहे. ही जी खाली जाहिरात तुम्हाला आता दिसते या जाहिरातीमध्ये बघा काय जाहिरात आहे. ही नोकरी मुंबईमध्ये आहे आणि वेतन बघा तुम्ही 20 ते 25 लाख वेतन आहे. म्हणजे हे मराठी माणसाला नाही द्यायचं. यांना काय लिहिलंय? ओन्ली फॉर गुजराती मारवाडी. मराठी माणसाने कुठं जायचं? या जाहिरात प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही खळखटॅकचा इशारा दिलाय. बघू ना कुठल्या कंपन्या आहेत ज्या मराठी आणि मारवाडीच लोकांना घेणार आहे. उद्या त्या कंपन्या जर चालवायच्या आहेत मुंबईत तर त्यांनी त्याचा विचार करावा. गोवर्धन देशमुख यांनी जाहिरात कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 2 दिवसात कारवाई झाली नाही तर आम्ही कारवाई करू असा इशाराच देशमुख यांनी दिलाय. मराठी एकीकरण समिती या 2 दिवसामध्ये ही कंपनी कोण आहे ही शोधून काढणार आणि त्या ठिकाणी धडक देणार, एवढं मात्र नक्की आहे. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी या 1-2 दिवसामध्ये तात्काळ या कंपनीवरती कारवाई करावी. ही जाहिरात तुम्ही या व्हिडिओमध्ये खाली बघताय, ही कंपनी शोधून काढा. राजकारणाचा विषय असेल तेव्हा आपण हिंदू आहोत म्हणून मराठी माणसाला जवळ करायचं, पण नोकरी धंद्याचा विषय आला की मराठी माणसाला दूर लोटायचं अशी दुतोंडी मानसिकता ओळखून मराठी माणसानं वेळीच सावध होणं गरजेचं बनलंय. रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई.